जसं तुम्ही सांगितलं, की एकच डोस घ्यायचा आहे आणि फॉरेन लस याच्यामध्ये जर समजा गरीब व्हर्सेस श्रीमंत असं काही भेद आहे का, की फॉरेनची जी लस आहे ती महाग असते. जसं आपण बघितलं, की कोव्हिडमध्ये पण वेगवेगळ्या 2-3 प्रकारच्या लसी आणल्या होत्या आणि त्यातली एक आणि एक घेतली, दुसऱ्याने 2 पण त्याचे परिणाम आपल्याला 2-3 वर्षानंतर दिसतायत. तर तसं काही होऊ शकतं का? गार्डासिल 9 म्हणून जे आहे, ते मुळातच तुम्ही फॉरेनचं घ्या का इंडियन घ्या, ते मुळातच महाग आहे. कारण की गार्डासिल त्याच्यात 3 ॲक्चुअली वॅक्सिन्स आहेत. एक सर्वारिक्स आहे, एक गार्डासिल प्लेन गार्डासिल आहे, एक गार्डासिल 9 असतं. हं, गार्डासिल 9 जे असतं ते एच-पी-व्हीचे खूप सारे व्हेरियंट असतात. जवळ-जवळ 16 ते 18 व्हेरियंट्स असतात. त्याच्या सर्वांच्या अगेन्स्ट ते प्रोटेक्शन देत असतं. हं. म्हणून गार्डासिल 9 हे दोन्ही उरलेल्या व्हॅक्सिनपेक्षा महाग आहे. पण सर्वारिक्स आपण साधारण 14 ते 15 वर्षापर्यंतच रिकमेंड करतो. त्याच्यानंतर 26व्या वर्षापर्यंत 26 ते 30 पर्यंत आपण शक्यतो गार्डासिल, प्लेन गार्डासिल रिकमेंड करतो. त्याची 3 डोसेस असतात. पण तिची नंतर साधारण गार्डासिल 9 हे घेतलेलं जास्त बेटर असतं.